सर्व समाज बांधवांना जय शिवराय. ज्या गोष्टीची भीती होती तेच घडत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून अजूनही कुठलीही ठोस भूमिका सांगण्यात आली नाही. त्यामुळं मनोज दादा हे उपोषणाला बसलेले आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आपणही उन्हात अनुभव घेत आहोत आणि पुण्याहूनही या ठिकाणी समाज बांधव आलेले आपण बघू शकतो. जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे. प्रचंड कडक ऊन हे 10 वाजेला आता पडलेलं आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मनोज दादा. सचिन भाऊ, आपण आता जे लाईव्ह करत आहात या माध्यमातून मी देखील समाज बांधवांना सांगू इच्छितो, कारण आपलं दैवत गोरगरिबाचं जे सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी जे आज सगळ्या तळपत्या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये, जवळपास 40-45 टेम्परेचर आता होईल थोड्याच वेळामध्ये, आणि त्या कडक उन्हामध्ये आपलं दैवत इथं बसलेलं आहे. बांधवांनो, हे नक्कीच आपल्याला तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या दैवत जर उन्हात बसत असेल आपल्या लेकराबाळाच्या आपल्या भविष्यासाठी, तर आपणही घरातून निघणं आणि इथं येणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. जय शिवराय. भावांनो, कळकळीची विनंती आहे. अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रातील मराठा सेवकांना, समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की सकाळचे 10 वाजलेत. मनोज दादा आता बाजेवर उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पाठीमागं तळपत्या उन्हात बाजेवर मनोज दादा उपोषणाला बसले आहेत. ज्यांना ज्यांना खरंच कळवळा आहे मराठा समाजाचा आणि मनोज दादांचा, तो इथं आज दुपारपर्यंत या मैदानात, या शेतामध्ये दिसणार आहे. आणि लवकरात लवकर जे निघाले नाहीत त्यांनी लवकरात लवकर निघा, कारण मनोज दादा आता उपोषणाला ठाम आहेत आणि बसलेले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आणि सरकारची काहीतरी ठोस भूमिका आल्याशिवाय मनोज दादा आता कदापि माघारी घेणार नाहीत. तरी सगळ्यांनी आपापली तयारी करून निघण्याची लवकरात लवकर अंतरवालीकडे यावे. लाखोंच्या संख्येने या. आमचं खूप खूप मोठं आव्हान आहे तुम्हाला. जय शिवराय. तर आपण या ठिकाणी बघताय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. चला ना. पगार साहेब, ऊन जास्त दिसतंय, पूर्ण घामाघूम झालेत तुम्ही. या ठिकाणी आपण बघू शकतो संघर्ष होता मनोज जरांगे. कधी आले? जय शिवराय. तर या ठिकाणी आपण स्वतः उन्हामध्ये आहोत आणि सकाळचे 10 वाजलेले आहेत. प्रचंड ऊन या ठिकाणी आहे. विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून निघालेले आहेत असं कळतंय आणि अवघ्या 1 तासामध्ये ते या ठिकाणी पोहोचतायत. मनोज दादाच्या मागण्या मान्य होतात का हे आपल्याला बघायचं आहे. नाहीतर मनोज जरांगे पाटील यांनी बाजेवर उपोषण चालू केलेलं आहे, आपण बघू शकतो.
मोबाईल मध्ये नाही 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 तिकडे नाही येत. तोडगा निघत असल्याने चर्चा करायला तयार आहे आणि अशी देखील माहिती मिळते की छत्रपती रवाना झाले. दरवेळी मनोज जरांगे ज्या आंदोलनस्थळी उपोषण करत होते या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव आलेले आपण बघू शकतोय. तर या ठिकाणी विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथून मनोजदादाच्या मागण्या मान्य करण्यासाठी निघालेले आहेत असं कळतंय. अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी विखे पाटील पोहोचणार आहेत आणि मनोजदादाच्या मागण्या मान्य होतात का हे आपल्याला बघायचं आहे. भावांनो, जे समाज बांधव हा लाईव्ह बघताय त्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी मनोजदादांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की या ठिकाणी सगळ्यांनी येण्याची गरज नाही, मी एकटा काफी आहे. तरी एवढं सांगितलेलं असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी समाज बांधव आलेले आहे. पुढील अपडेट देतो, तुर्तास थांबतो. जय शिवाय.